आता सकाळ झाली. अनिता जागी झाली. उठून बघते तर काय, तिचे हात पाय चेहरा पूर्ण सुजला होता. ते बघून तिने आई वडिलांना आवाज दिला, आई बाबा लवकर या लवकर या. आई वडील येऊन बघतात तर काय, आणि त्याचा पूर्ण चेहरा सुजलेला, तिचे हातपाय पूर्ण सुजले होते. ते बघून तिची आई म्हणाली, अहो काय प्रकार झाला हा, हिच्या गळ्याला फास बसला होता, मग चेहरा सुजला पाहिजे, मग हिचे हातपाय का सुजलेत. ते बघून तिचे वडील म्हणाले, हो ना, मलाही काय कळत नाही, मला काहीतरी हा विचित्रच प्रकार वाटतोय. मी एक काम करतो, शिंदे मामांना घेऊन येतो. त्यांच्या अंगात नाथांचं वारं येतं. त्यांनी आजपर्यंत भरपूर जणांची भूत प्रेत काढलेत. मी त्यांना घेऊन येतो, तेच आपल्याला नक्की काय आहे प्रकार सांगतील. अनिताची आई म्हणाली, हो हो, तुम्ही लगेच जावा आणि त्यांना घेऊन या. मी अनिताच्या जवळच बसते.